काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे 378/2026 कलमचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये सेक्शन 109(1), 324(4), 3(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्यामध्ये फिर्यादींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यात जे इसम आहे ते टू व्हीलरवर आल्याचं CCTV मध्ये जे प्रथमदर्शनी दिसतंय त्याच्यावरून आम्ही आमच्या 2 टीम तयार केल्यात, 2 टीम रवाना केल्यात आणि तात्काळ ते आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले. त्याच्यात हर्षल मंडलिक, चेतन खंडारे, सागर इंगळे आणि वैभव गोपनारे अशी यांची नावं आहेत. याच्यामध्ये जे आपल्याकडे सध्या अवेलेबल फुटेज आहेत त्याच्याप्रमाणे चौकशी केली असता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्र किंवा तलवारीचा वापर झाल्याचं दिसून येत नाहीये. गाडीवर जो वार करण्यात आलेला आहे तो मोठ्या घनानी हातोड्याने तो वार केलेला आहे. ह्या आरोपींना अरेस्ट केलेले आहे. त्यातला जो मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे तो वैभव गोपनारे याच्याकडे चौकशी केली असता फिर्यादीसोबत त्याचे काही वर्षापूर्वी पासूनचे काही पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय की ज्याच्यामध्ये एकमेकांकडे खुन्नसनी बघणं असेल किंवा डोळे वाटारून बघणं असेल तर या पद्धतीचा काही रोष मनामध्ये असल्यावरून ही घटना काल घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्याचप्रमाणे या आरोपींना आता कस्टडीमध्ये घेतलं आहे. आज PCR साठी मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आम्ही आणि PCR मध्ये अजून चौकशी करून याच्यामध्ये तपासादरम्यान ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे सेक्शन वाढ करणे असेल किंवा आरोपी जर वाढ होत असतील किंवा कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसलं तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून पुढची कारवाई करणार आहोत.